एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. हाय, काय रे तू इतक्या लवकर तयार झालास? निघालास कुठे? हो, मला जरा काम आहे, मी जरा बाहेर जातो. घनश्याम, मला जरा तुझ्याशी बोलायचं. बोल ना, काय झालं? काही नाही, काल मी जरा इमोशनल झाले, रडले खूप, पण तू समजूत घातल्यावर बरं वाटलं मला. थँक्स. अगं म्हणतात ना, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. मैंने प्यार किया. पुन्हा चूक. एरिक सीगल लव्ह स्टोरी. अरे, आता तू मला काही विचारणार नाहीस, काही प्रश्न वगैरे? माझी परीक्षा घेणार नाहीस? मागे जेव्हा असं झालं होतं तेव्हा तू लगेच माझी एक परीक्षा घेतली होतीस. हे कोणी म्हटलं, ते कोणी लिहिलं, हे कोणाचं वाक्य, असं काहीतरी विचार मला परत एकदा. कमा, त्याची आता गरज नाहीये, कारण मला कळलंय की तुझं लग्न एका अत्यंत हुशार मुलाशी झालेलं आहे. काय तू आज एकदम फ्रेश दिसतोयस, मूड मध्ये दिसतोयस. येस. हे झालंय का? हो, अगं समा बदललाय असं मला वाटतं. कधी कधी असं होतं नाही का की नुसतं असं हवेत बदल झाला तरी मस्त आणि असं फ्रेश वाटायला लागतं सगळं, तसं झालंय. घनश्याम, आपण आज संध्याकाळी बाहेर भेटूया का? काही प्रॉब्लेम झालाय का राधा? नाही, मी जनरल म्हटलं. नाही, म्हणजे आपल्या दोघांमध्ये काही टेन्शन असलं, काही प्रॉब्लेम झाला, भांडण वगैरे, तर आपण बाहेर भेटतो आणि ते सॉर्ट आउट करतो, म्हणून मी विचारलं. काही नाही, मी खरंच जनरलच म्हटलं. हो, भेटूया की. मी एक काम करतो, माझं काम संपलं ना की मी तुला फोन करतो. हा, चालेल. चल, बाय. मी काल नको करायला होता ना प्रोग्राम. अबीर, हो, उगीच केला मी. खूप गिल्टी वाटतंय मला. म्हणजे आय डिडंट नो की काल राधाच्या आईचा वाढदिवस असतो. आय एम सॉरी. ठीक है बेटा, उसमें कौन सी बड़ी बात है. दरवर्षी आम्ही आमच्या भाभीचा वाढदिवस साजरा करतो, तसंच झालं समज. पण राधा काल किती हळवी झाली होती. म्हणजे राधा इतकी इमोशनल होऊ शकते याचा मी कधी विचारच केला नव्हता. मुलीची आई लवकर गेली की मुली खूप इंट्रोवर्ट होतात, पुजऱ्या होतात. खरंय तुझं, पण आमची राधा तशी नाहीये. राधा खूप समजूतदार आहे, खूप जबाबदारीने वागते ती. पण तिला असं बनवण्यात मोठा सहभाग आहे ना, तो माझ्या बंड्या दादाचा. त्याने खूप खूप वेगळ्या पद्धतीने तिला वाढवलं रे. अगदी एखाद्या मुलासारखं वाढवलं त्याने. पण तो सुद्धा खूप सेन्सिटिव्ह आहे त्याच्या बायकोच्या बाबतीत. हो रे, आयुष्यभर साथ द्यायचं वचन दिलं होतं भाभीनं त्याला. एक दिवस अचानक ऍक्सिडेंट काय होतो आणि आम्हाला सगळ्यांना ती सोडून काय जाते. आय एम सॉरी. ठीक आहे, खूप वर्ष झाले तर त्याला. पण महेशने कसं समजावलं असेल राधाला ना? आय थिंक खूप डिफिकल्ट आहे. खरंच सगळंच खूप कठीण होऊन बसलं होतं. तरी मी दादाला सांगत होते की मी घेऊन जाते गब्बूला माझ्याबरोबर इंदूरला, पण तयारच नव्हता. म्हणाला गब्बूला मीच वाढवणार, मीच तिचं सगळं करणार. आणि अक्षरशः तुला सांगते अबीर, तिच्या वेण्या घालण्यापासून ते अगदी तिचा डबा करेपर्यंत सगळं काही दादा करायचं, अगदी मनापासून.
त्यात स्वतःचं ऑफिस होतच, पण कधीही कुठलीही तक्रार न करता तो करायचा. एकदा की नाही गब्बूची मैत्रीण आली होती घरी. म्हणाली माझ्या आईने की नाही पुरणपोळ्या केल्यात घरी. राधाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं रे. आणि दादांनी बरोबर ते हेरलं. लगेच मला फोन केला, पुरणपोळीची रेसिपी शिकला आणि दुसऱ्या दिवशी तिला डब्यात पुरणपोळ्या करून दिल्या. नाही म्हणजे एवढ्या काही खास झाल्या नव्हत्या, पण तरी दिल्या हे महत्वाचं आहे. राधा काय म्हणाली माहिती? पुरणपोळ्या काही एवढ्या खास झाल्या नव्हत्या पप्पा, पण मला माहितीये तुम्ही त्या का करून दिल्यात. आणि आई नसली तरी तुम्ही आहात हेही मला ठाऊक आहे. त्या दिवशी माझी गब्बू मोठी झाली, समजूतदार झाली. जसं दादाने तिला समजून घेतलं ना, तसंच तिनंही माझ्या दादाला समजून घेतलं. म्हणूनच राधा खूप इंडिपेंडेंट झाली ना. हो ना, हा तिचा सगळ्यात मोठा गुण होता, पण तोच तिचा प्रॉब्लेमही होता. प्रॉब्लेम? तिचं लग्न ठरलं ना, तेव्हाच मला वाटत होतं. काय? हे अरे देवा, आत्ता आठवलं बघ मला. मी पटकन फोन करून येते. हा प्राची, तू आता मला काहीतरी सांगत होतीस. अरे हो, पण उल्हासरावांना औषध घ्यायची आठवण करायची मला. आलेच मी. हा हे कुहू, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. काय रे, सांग ना. हे बघ, सांग ना. म्हणजे जाऊ दे यार. प्रभात, तुला दुसरं कोणीतरी आवडलंय का? हो ना? हो. हे बघ, जाऊ दे, जा जा, तू जा. माझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा चुराडा करून जा. झाडावरनं विहंग उडून जावा आणि झाडाने त्याच्याकडे एकटक बघत बसावं ना, तशी बसेन मी तुझ्याकडे बघत. जा. वेडी आहेस का? मला तू सोडून दुसरं कोणी आवडणं शक्य आहे का? इकडे इथे बस, बस इथे. हे बघ, मी जेव्हा 10 वर्षाचा होतो ना, तेव्हाची गोष्ट मला सांगायची. हो ना? हो. म्हणजे तू मला सोडून जात नाहीयेस ना? नाही. हा, म्हणजे कसं आहे, कारण माझ्या अशा मनातल्या फुलांवरून असे विरघळून जाणारे दवबिंदू नाहीयेस ना तू. तू शाश्वत सूर्य आहेस माझा. तू अशी पहाटच ना, माझी आशेचा किरण घेऊन येणारी. हो की नाही? काय बोलली ते मला कळलं नाही, पण मला एवढं कळलं की पहाट म्हणजे प्रभात. हा. म्हणजे मी तुझा पहाट आहे. हा, खरे. पण गणा दादा असं का म्हणाला काय? की लग्नानंतर सगळं संपतं म्हणे? म्हणजे लग्नानंतर एकमेकांचा खूप सहवास वाढायला लागतो ना, मग म्हणून एकमेकांचा कंटाळा यायला लागतो म्हणे. मला काय वाटतंय माहितीये प्रभात, घना दादा आणि राधा वैनुडी मधलं ना प्रेमच आटत चाललंय. सॉलिड काहीतरी प्रॉब्लेम आहे माहितीये. मला काय वाटतं माहितीये का, काय? लग्नानंतर प्रत्येक पुरुषाचं असंच होतं. म्हणजे आता माझे बाबा बघ ना, माझे बाबा काय काय बोलतात माझ्या आईला. कुठून सापडली अवदसा, कुठून लग्न केलं, वेळ काय होत. हे असं बोलतात सगळे पुरुष लग्नानंतर? मग काय? म्हणजे तू पण असंच बोलणार आहेस का माझ्याबद्दल आपल्या लग्नानंतर? मी पण असंच बोल. मी असं वागीन तुझ्याशी? नाही, तू नाही असं वाग. पण आपलं लग्न व्हायला पाहिजे ना. तेच तर मी म्हणतेय प्रभा. का नाही का माझ्या घरच्यांनी तुला पसंत केलाय, तुझ्या घरचे मला कधी करणार पसंत? तू कधी बोलणार त्यांच्याशी? आपलं कधी होणार लग्न? चल ना प्रभात, आपण लग्न करूया. चल आपण लवकर लग्न करूया. मला काहीतरी मला तर आत्ताच डोहाळे लागलेत. हो हो. काय? नाही 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 नाही, तसले डोळे नाही काही वेडा. मला आपल्या लग्नाचे डोळे लागलेत. चल ना रे प्रभात, आपण लग्न करूया. चल ना. मी काय म्हणतो, मला आहे ना आता व्यायामशाळेत काम आहे.
मी जाऊ? नको जातो की. नको ना, प्लीज. नको जाऊ. नाही जातोच. हे बघ नको जा. प्रमा. हाय हाय. हाय. मी सहज म्हटलं भेटूया का? तू कामात नव्हतास ना? नाही नाही अगं इनफॅक्ट मी संपूर्ण दिवस कसा घालवायचा ते प्लॅन केलंय. हो आपण एक काम करू, आपण ना सगळ्यात आधी फोर्टला जाऊ, घोडागाडीत बसू, मग तिकडनं इराण्याकडे जाऊन बनमस्का खाऊ, मग तिकडनं आपण चौपाटीवर जाऊ आणि वाळूचा किल्ला करू, आणि मग घरी यायच्या आधी अनंत मध्ये जाऊन कुल्फी खाऊ. व्हॉट्स ए? हॅलो, काय झालं? सगळं तुला कसं कळलं? ते महत्वाचं आहे का राधा? महत्वाचं हे आहे की आपण आज पुन्हा तो सगळा आनंद अनुभवायचा. पप्पाने सांगितलं तुला. मी 6वीत होते तेव्हा पप्पांचं गुजरातला पोस्टिंग झालं होतं 1.5 वर्ष. मी आणि आईच असायचो. प्रत्येक शनिवारी रविवारी आमचा कार्यक्रम ठरलेला. खूप फिरायचो, आम्ही धमाल करायचो. पण किती फिरलो ना तरी या 4 गोष्टी करायच्या. एक म्हणजे फोर्टला जायचो, घोडागाडीत बसायचं, नंतर वाळूत किल्ला करायचा आणि अनंताची कुल्फी खायची. मग आज आपण हे सगळं करूया की पुन्हा एकदा. राधा, तू लहानपणी वाळूचे किल्ले करायचीस ना? पण तेव्हा कधी वाटलं नाही का ग की वाळूत हात घालायला नको, नखात वाळू जाईल, अनहायजिनिक आहे वगैरे, असं नाही वाटलं? तेव्हा उलट मला आवडायचं ते. मला इनफॅक्ट वाळूच्या खालून शेकण करायला खूप आवडायचं. म्हणजे मी अशी या बाजूला बसणार आणि वाळू तसा बोगदा करणार, आणि मग वाळू तसा बोगदा झाला की त्या बोगद्यात ना हात घालायचा आतमध्ये, आणि बरोबर समोर आईनी बसायचं. आईनी तिकडनं बोगदा करायचा, तिने पण तिकडनं हात घालायचा. असा वाळूतनं खालनं हात घालून असा शोधायचा हात आणि शेकण करायचं. इतकं सॉलिड वाटतं, आणि माती अशी मऊ वाळू, ओलसरपणा, धमाल. आपण आज असं पण करूया. हे नाही आज मी वाळूत घालू शकत नाही. अगं का लहानपणी घालायचीस ना, आणि आता काही दिवसापूर्वी नाही का कणकेत हात घातला तसा वाळूत घालायचा. घालूया ग? नाही रे, करूया. नाही. अरे बघ, विचार कर, काय सांगा बाबा, असा वाळूत हात घालून असा हात शोधता शोधता चटकन आईचा हात हातात गेला. राधा, तुला माहितीये मी असंच बसलो होतो घरी 2-3 दिवसापूर्वी. तूही नव्हतीस. घरचे चिडलेलेच असतात हल्ली, त्यामुळे कोणी बोलत नव्हतं. एकटाच बसलो होतो अंगणात असा तंद्री लावून, आणि मला अचानक असं आठवलं राधा की मी लहान होतो ना तेव्हा मी अंगणात ना खूप सारे कंचे लपवून ठेवले होते, भुसण्यांना मिळू नयेत म्हणून. आणि मग मी त्यावर एक दगड ठेवला होता खूण म्हणून. मला आठवलं राधा, आणि मी खणलं परवा अंगणात, तर ते कंचे होते राधा. ते सगळे कंचे 10-12 तिथेच होते. मला ते मिळाले, ते हरवलेले कंचे पुन्हा मला सापडले. अमेझिंग ना? हा, पण अशी माणसं नाही ना रे परत मिळू शकत. खरं, पण विस्मृतीत गेलेल्या माणसांची आठवण तर सापडू शकते ना. माझी बाईक तिकडे पार्क्ड आहे. तू टॅक्सीने येणार ना? आपण चर्चगेट स्टेशनच्या बाहेर भेटू. मी तुझ्या बरोबर येऊ? माझ्या 2 व्हीलरवर ना? हो चालेल. तू इकडे थांबतेस का? मी गाडी घेऊन येतो. हा, ए घनश्याम, जरा इकडे ना. काय सांग ना, मी बसलोय आता. ऐक ना, मी इकडे बोलवते, त्याला काहीतरी कारण असेल ना. इकडे ना प्लीज. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.